प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला। मतदार यादीत घोडावर बोट ठेवत ठाकरे बंधू आक्रमक। निवडणूक आयोगावर गंभीर आरोप। मतदार याद्या सुधारल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, महाविकास आघाडीची मागणी। इतके कन्फ्यूज विरोधक कधी पाहिलेले नाहीत। कोणाकडे काय मागणी करायची हेच कळत नाही। मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका, फेक नरेटिव्ह सेट करत असल्याचा आरोप। राज ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांची केमिस्ट्री कॅमेऱ्यात कैद। मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसचे नेते अनुकूल असल्याची जोरदार चर्चा। मुंबई एसटी बँकेच्या बैठकीत तुफान राडा। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरनं गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेनेच्या संघटनांमध्ये हाणामारी। दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारकडून सुरुवात। राज्य सरकारकडून काही जिल्ह्यात 480 कोटी वाटपाला मंजुरी। ऑगस्ट सप्टेंबरमधील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत। वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा। ईडीनं केलेली अटक बेकायदा असल्याचा निकाल। घाटकोपरच्या अमृतनगर सर्कल परिसरातील ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा। 3 दरोडेखोरांकडून हवेत गोळीबार, मालकावरही हल्ला। दरोड्याचं सीसीटीव्ही समोर, तपास सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सोलापूर मुंबई विमानसेवेचा शुभारंभ। सोलापूर मुंबई विमानसेवेमुळे औद्योगिक विकासाला गती, तर लवकरच नाईट लँडिंग सुविधा निर्माण करण्याचं फडणवीसांचं सूतोवाच। आणि एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया। बातमी नाशिकमधून। नाशिकमधील सीजीएसटी अधीक्षक सीबीआयच्या जाळ्यात अडकले। 5 लाखांची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली आहे। कारवाईत घरामधून 19 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। सीबीआय पथकाने नाशिकमध्ये मोठी कारवाई केली। आजच्या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय की नाशिकमधील सीजीएसटी अधीक्षक सीबीआयच्या जाळ्यात अडकलेत। 5 लाखांची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली आहे। कारवाईत घरामधून 19 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। सीबीआय पथकाने नाशिकमध्ये मोठी कारवाई केली।